उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी आहे. या भावनेतून आपल्याला जगातील प्रत्येक मनुष्य आपला वाटतं. जात, धर्म, भाषा, देश या साऱ्या सीमा ओलांडून माणुसकीचा खरा संदेश या विचारातून मिळतो. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणं, त्यांना मदतीचा हात देणं आणि जगाकडे संपूर्ण मानव जातीचे एकच कुटुंब आहे या दृष्टिकोनातून पाहणं ही खरी उदात्तता आहे. या भावनेमुळेच भारताने जगाला शांततेचा, बंधुत्वाचा आणि सहअस्तित्वाचा संदेश दिला आहे. कुटुंब म्हणजे फक्त नाती नाहीत, तर तो आपला श्वास आहे. आईच्या मायेच्या खुशीत मिळणारा आसरा, वडिलांच्या कष्टातून दिसणारी निस्वार्थ ताकद, भावंडांच्या खट्याळपणात दडलेलं आणि आजी आजोबांच्या गोष्टींमधून मिळणारे संस्कार जीवनाचं धन. जगात कितीही पैसा, मान, सन्मान मिळाला तरी कुटुंबाशिवाय मन रिकामं रिकामं वाटतं. सुखाचे क्षण कुटुंबासोबत वाटले तर दुप्पट होतात आणि दुःखाचे क्षण त्यांच्याचमुळे हलके देखील होतात. कुटुंब आपल्या आयुष्याचा तो दिवा आहे जो अंधाराच्या क्षणातही आशेचा प्रकाश दाखवतो. जेव्हा आपण हरतो, खचतो, तेव्हा त्यांच्या एका स्पर्शाने, एका शब्दाने नव्या जोमाने उभं राहायला शक्ती मिळते. या जगात अनेक लोक भेटतात, पण निस्वार्थ प्रेम, त्याग आणि आपुलकी देणारं घराचंच कुटुंब असतं. कुटुंब हेच आपल्या माणुसकीचं, संस्कारांचं आणि आयुष्याचं खरं विद्यापीठ आहे. म्हणूनच असं म्हणतात, घर म्हणजे चार भिंती नाहीत तर प्रेमाने बांधलेली मने आहेत. हो, आजचा आपला विषय आहे कुटुंब. नारायण नारायण. कुठे गेले कैलासपती? अरे कुठे गेली माता पार्वती? लोकसत्तेच्या बातमीनुसार सगळे मुंबईचा पेशवा मंडळात आले आहेत, पण त्यांना शोधायचं म्हणजे कठीण आहे. कारण तिथे तर त्यांनी स्वतः बनवलेली पर्यावरणपूरक मूर्ती व चलचित्र बघण्यासाठी भक्तांचा महासागर लोटतो. नारायण नारायण. काय करू, कसं शोधू त्यांना? या भूतलावर कित्येक परिवार अजरामर झाले, ज्यांनी आपली मातृपितृभक्ती जगाला दाखवून दिली. इतकेच काय, तर त्यांनी भगवंतांना देखील विटेवरी उभे केले. नारायण नारायण. बाळा, आम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे. जशी तुमची इच्छा. तीर्थयात्रेसाठी बाळ श्रवण कुमाराला ते ऐकून खूप आनंद झाला. त्याने एक बांबू घेतला, त्याच्या दोन्ही टोकांना टोपल्या बांधल्या आणि त्यात आई वडिलांना बसून तो पायी प्रवासाला निघाला. बाळा, तू इतके कष्ट आणि सेवा करतोस. आई, तुमची सेवा करणं हीच माझी पूजा आहे. भक्त पुंडलिकानेही आई वडील सेवेचं श्रेष्ठत्व दाखवलं. स्वतः भगवान पांडुरंग भेटायला आले तरी त्यांनी प्रथम पालकांची सेवा पूर्ण केली. पुंडलिका, मी आलो आहे. प्रभू, कृपा करून थोडा वेळ थांबा. माझी पूजा म्हणजे आई वडिलांची सेवा.